लग्नाची बेडी या मालिकेच्या 9 जानेवारीच्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण पाहिलं होतं की सिंधू ही पोलीस स्टेशनमधून पळून जाण्याचा प्रयत्न करत असते, मात्र DIG सर तिथे येतात आणि DIG सर सिंधूला मार्ग सुचवतात की तू एक काम कर, राघव हा एका मिशनवर गेला आहे, त्याच्यामुळे तुझा मार्ग तू निवड, आता पुढे काय करायचं आहे याचा विचार तू कर। आता इथे जेव्हा इन्स्पेक्टर शिंदे बोलतात तेव्हा DIG सर त्यांना शांत करतात आणि म्हणतात की मी इथे मोठा आहे, त्याच्यामुळे कोणी काही बोलण्याची गरज नाही। आता मी सिंधूला जायची पूर्णपणे परवानगी देतोय, कारण सिंधू ही कशी मुलगी आहे मला चांगलंच माहिती आहे, तिच्यावर तुम्ही कोणतेही चार्जेस अशा प्रकारे लावू शकत नाही, त्याच्यामुळे एका आईला आपल्या मुलीपासून लांब करण्याचं पाप मी करू शकत नाही। त्याच्यामुळे आता सिंधू ही बाहेर पडलेली असते। सिंधू ही DIG सरांचे खूप आभार मानते आणि तिथून ती तशीच बाहेर पडते आणि सगळ्यांच्या तोंडावर टिचून ती आता बाहेर पडलेली असते आणि राघवच्या हुकुमाला तिने आता एकदम डावलून बाहेर पडलेली असते। तेव्हा सिंधू आता विचार करते की काय करता येईल जेणेकरून मला रत्नपारखी घरात शिरता येईल। मग आता सिंधूच्या डोक्यामध्ये तेच विचार सुरू असतात। ती विचार करते की आता मला रत्नपारखींच्या घरात काहीतरी करून शिरावंच लागेल। तसंही घरातल्या सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली असेल की मला तर तिथे आता येऊन देणार नाहीत, पण मलाच काहीतरी केलं पाहिजे जेणेकरून मी तिथे शिरेन। तर इथे सिंधू आता एक वेश बदलण्याचा प्लॅन करते। तसं तर सिंधू अगोदरच या सगळ्यामध्ये माहीर असते, अगोदरपासूनच रुक्मिणीला चुना लावल्यामध्ये ती तर एक्सपर्टच असते। मग सिंधू विचार करते की मला काहीतरी केलं पाहिजे। तर त्याच वेळेला मंगेशचा फोन सिंधूला येतो। मंगेश तिला म्हणतो की सिंधू तू नेमकं काय करणार आहेस, पण आता सिंधू म्हणते की मंगेश मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे, पण मात्र आता इथे मंगेश सिंधूला मदत करतो। तो म्हणतो की सिंधू काहीतरी कर जेणेकरून सावीला तुला परत आणता येईल, किंवा तू राघवशी प्लीज एकदा बोलून घे ना। तेव्हा सिंधू म्हणते की नाही मंगेश, त्याचा काहीही उपयोग होणार नाही, तुला मी सांगितलं होतं ना राघव माझ्या मुलीला माझ्याकडे नाही देणार, ते इतके अग्रेसिव्ह आहेत या बाबतीत ते मला माहीत आहे, म्हणूनच मी तुला नको सांगितलं होतं। ठीक आहे, आता माझ्या मुलीला कसं मिळवायचं ना हे माझं मी बघून घेईन असं ती म्हणते। त्यानंतर मग आता इथे रुक्मिणी ही काळजीमध्ये असते। रत्नाकर आणि राजश्री सततचं त्या सावी आणि सिंधूचं गुणगान गात आहेत, हे पाहून त्यांना दोघांनाही राग येत असतो। आता इथे ऋतुजाला देखील ते आवडत नसतं। त्यानंतर रत्नाकर हा रुक्मिणीला सरळ सांगून देतो की ती आहे ना ती माझीच मुलगी आहे, आणि कसं आहे माझी मुलगी म्हणजे माझी नात आहे, ती या घरची मुलगी आहे आणि सिंधू या घरची सून। पण मात्र रत्नाकरचं हे बोलणं रुक्मिणीला मान्य नसतं, मात्र राजश्री हे मान्य करत असते। राघव इथे पोलीस स्टेशनमध्ये असतो, त्याला खूप काळजी वाटत असते। आता सावीची काळजी त्याला खूप खात असते, मात्र त्याला कामानिशी तिथे थांबावं लागत असतं। रुक्मिणी इथे मधूला समजावत असते, कारण मधूला काळजी वाटत असते राघव जर सावीसाठी सिंधू बरोबर गेला तर हीच काळजी तिला सलत असते, आणि याच्यासाठी रुक्मिणी तिला म्हणत असते की मी तुला सांगत होते, जीवाच्या आकांताने सांगत होते की प्लीज असं करू नकोस, माझं ऐकून घे, पण तू काही माझं ऐकली नाहीस, ठीक आहे जाऊन देत। आता इथे सिंधू ही निघालेली असते। सिंधूच्या डोक्यात आता अनेक प्रश्न असतात की कोणता वेश घ्यावा की बाबा मला घरामध्ये शिरता येईल। आता त्यानंतर राघव तर एका मिशनवर गेलाय ही गोष्ट तिला समजलेली असते, म्हणूनच राघव मिशनवर गेलाय हे समजताच ती आता स्वतःची डाव साधते। ती विचार करते की जर मी केअरटेकर म्हणून गेले तर मला सावीबरोबरही राहता येईल आणि मला सावीचं लक्ष देखील ठेवता येईल, माझ्या मुलीला काय हवं नको हे मला बघता येईल, आणि माझ्या मुलीला ताप आहे, माझ्या मुलीला मी अशी एकटी सोडू शकत नाही असं सिंधूने विचार केलेला असतो। म्हणून सिंधू आता जात असते। त्याच वेळेला सिंधूने आता केअरटेकरचं वेश घेतलेलं असतं, एक कामवाली बाई म्हणून ती तिकडे जात असते। तेव्हा मग आता ती जात असताना तिला ऋतुजा अडवते आणि म्हणते की काय ग बाई तू चाललीस तरी कुठे, आणि अशी एकदम घरात काय चाललीस। तेव्हा सिंधू म्हणते की अहो ते काय आहे ना, मला साहेबांनी सांगितलंय इथं एक पोर आहे ना लहान, तिची काळजी घ्यायची आहे म्हणा। तेव्हा मग आता ऋतुजा म्हणते की कोण पोर आणि कोण साहेब, जरा नीट सांगतेस का तू। तेव्हा मग आता हे सांगत सिंधू अगदी गावरानबाईचा आवाज काढत म्हणते की अहो तुमचे ते साहेब आहेत ना पोलीस साहेब, त्यांनी मला सांगितलंय की इथे यायचं आहे आणि इथे एका पोरीची म्हणा काळजी घ्यायची आहे, त्या पोरीला म्हणा ताप आलाय म्हणून तिची काळजी घ्यायची आहे, म्हणून छान मी इथे आलोय असं आता सिंधू बोलून दाखवते। तेव्हा मग आता इथे सगळेजण संभ्रमात पडलेले असतात की मुलीची काळजी कशाला घ्यायची, पण मात्र इथे राघवने सांगितले म्हणून कोणीच काही बोलायला मागत नाही। राजश्री देखील म्हणते की ठीक आहे तुझी
जे काही काम असेल ते तुला समजावून सांगितलंय का की आम्ही काही करू? तेव्हा मग सिंधू म्हणते की नाही, काहीच गरज नाही, मला माझं काम माहीत आहे, मी त्या पोरीची काळजी घेत जाईन. बरं त्या पोरीची खोली काय आहे, कुठे आहे ते मला जरा दावता का? तेव्हा मग सिंधूला राजश्री तिथे घेऊन जाते आणि सिंधू आता लांबूनच सावीला झोपलेली बघते. तिच्या डोळ्यामध्ये टचकन पाणी येतं. ती विचार करते की माझी बिचारी पोरगी, मी तिची आई जिवंत असताना तिला इतका त्रास सहन करावा लागत आहे का? तर माझ्या आणि राघवमधल्या या भांडणांमुळे. ही भांडणं इतक्या टोकाला जातील, मला कधीच वाटलं नव्हतं की माझ्या मुलीला असं चोरून लपून मला भेटावं लागेल. ही यातना खूप मोठी आहे. आता ती म्हणते की हे देवा, हे सगळं काय चाललंय माझ्या बाबतीत? पण सिंधूला आता काहीच जाणून द्यायचं नसतं, म्हणून ती तिकडे आता सावीकडे जाऊ लागते. आणि राजश्री जराशी बाजूला होते तेव्हा आता सावीच्या सगळ्या आठवणी तिला आठवायला लागतात. कशाप्रकारे सावी तिचा वाढदिवस साजरा करायची आणि ते सगळं तिला आठवायला लागतं. राघव आता पोलीस स्टेशनमध्ये बसलेला असतो, तो अस्वस्थ असतो. इथे राघवला आता पोलीस स्टेशनमधूनच फोन जातो की सर, ज्या मॅडम आहेत ना, त्या मॅडम पळून गेलेल्या आहेत आणि DIG सरांनीच त्यांना जायला मदत केली आहे. त्याच वेळेला राघवला आता खूप राग येतो. राघव म्हणतो की हे सगळं काय चाललंय? राघव आता आल्याबरोबर रुक्मिणी विचारू लागते की राघव, हे सगळं काय आहे? तू एका बाईला इथे कामासाठी कशाला ठेवली आहेस? तेव्हा मग आता राघव म्हणू लागतो की काकू, मी तर अशा कोणत्याही बाईला नाही ठेवलं. नेमकं काय चाललंय? आता राघवच्या मात्र लक्षात आलेलं असतं की हे सगळं सिंधूचं कारस्थान. म्हणूनच सिंधूसाठी आता तो धावत धावत आतमध्ये येतो. तेव्हा सिंधू ही सावीला घेऊन निघालेली असते. ती सावीला घेऊन निघणार तेवढ्यातच राघव ऐन वेळेला पोचलेला असतो. आता राघव हा येतो आणि सिंधूला ढकलतो आणि हे सगळं पाहून राजश्रीला खूप राग येतो. राजश्री म्हणते की तू एका आईला आपल्या मुलीपासून तोडण्याचं पाप करू शकत नाही आणि मी एक आई म्हणून हे पाहू शकत नाही. राघव, मी तुझ्यावर हे संस्कार तर केले नाहीत रे, मग तू असा इतका निर्दयी आणि दुष्ट झालास तरी कसा? माझा मुलगा कधीच असा नव्हता, मग तो असा का झालाय? राघव म्हणतो की आई, हे सगळं मी माझ्या मुलीसाठी झालोय. या बाईने जे काही केलंय ना, त्याची फळं ती आता भोगणारच आहे, पण मी तिला इथे थांबूच देणार नाही. तेव्हा राघव हे सगळं बोलताना राजश्री त्याच्या कानाखालीच लावून देते आणि म्हणते की हे बघ, जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस आणि या आईला तिच्या मुलीपासून लांब नको करूस. हे पाहून सिंधूला खरंच खूप बरं वाटतं. सिंधूच्या डोळ्यात आता पाणी यायला लागतं. राजश्री म्हणते की हे बघ राघव, आता तुमचे हे सगळे रुसवे फुगवे सोडा आणि एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला आता सिंधू आणि राघव तुम्हाला सावीसाठी एकत्र यावंच लागेल, नाहीतर तुमच्यामध्ये खूप वाद होतील. ती एकांना दोघांना नाही सहन करू शकत, तिला दोन्ही हवेत, आई वडील. मग आता सावीने हे ऐकलेलं असतं आणि रुक्मिणीला मात्र हे रुचलेलं नसतं. रुक्मिणी या सगळ्याच्या अगेन्स्टच असते. मात्र हे सगळं ऐकते ते सिंधू आणि राघव आणि मधू लांब उभे राहून हे सगळं ऐकत असते. मधूला तर हे ऐकून आता तिच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. सगळ्यामुळे आता खूप मोठा प्रॉब्लेम झालेला असतो. आता मधू पुन्हा रडकुंडीला आलेली असते, मात्र रुक्मिणी तिला साथ देत असते. रुक्मिणी म्हणते की काही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव, मी सिंधूला या घरामध्ये येऊन देणार नाही. काही झालं तरीही सिंधू लांबच राहिली पाहिजे. राजश्री रत्नाकरला मी समजवते. आता सिंधू म्हणत असते की काही झालं आई, मी माझ्या सावीला माझ्यापासून लांब नाही करू शकत आणि मी तिला सांभाळण्यामध्ये असमर्थ नाही असं नाही. मी तिला आत्तापर्यंत सांभाळलंय, पुढेही सांभाळेन. त्याच्यामुळे प्लीज तुम्ही सावीला माझ्याकडे द्या, आम्ही दोघी दहीगावला निघून जातो. मात्र राघव हे मान्य करत नसतो. राघव म्हणतोय की हवं तर हिला इथेच राहून देत, पण मी माझ्या मुलीला माझ्यापासून लांब नाही करू शकत. आता या सगळ्यामध्ये नेमका सिंधू आणि राघव काय निर्णय घेणार आणि सावीसाठी आणि विनूसाठी सिंधू आणि राघव एकत्र येणार का, हे पाहणं तितकंच रंजकतेचं ठरणार आहे. असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की